जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। महाराजाचा व्यवस्थित आवाज गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचा भला कर कल्याण कर रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे। आज या ठिकाणी मौजे उमरगा या गावामध्ये हा अखंड ज्ञानसंस्थानाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। आजच्या दिवसाची प्रवचनची सेवा या ठिकाणी माझ्याकडे आलेली आहे। माझे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण समाधान महाराज यांनी प्रवचन करण्यासाठी मला प्रेरित केलं, प्रोत्साहन दिलं आणि त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी खूप खूप आभारी आहे। दुसरे हरिभक्तपरायण शौकतजी महाराज यांच्याही चरणी दुसरी आलेले वासुदेव हरिभक्तपरायण देवीदास महाराज संतोषजी महाराज या सर्वांच्या चरणी स्पर्श करून माऊलींच्या कृपेने त्याप्रमाणे या ठिकाणी चिंतन या ठिकाणी मांडणार आहे। या चिंतनासाठी आज अध्याय 9 त्यातील ओळ्यावरती चिंतन या ठिकाणी करण्यासाठी ओवी अशी आहे। पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदरा आड, परी ते अवेरुनी गोचिड, अशुद्ध काय निघती, का कमलकंदानी दर्दुरी, नांदणूक एकेची घरी, परी परागुसे विजय भ्रमरी, जवळिका चितलूची उरे। या ठिकाणी जगप्रसिद्ध असा ग्रंथ ज्यांनी लिहिला माऊली ज्ञानेश्वर महाराज। ज्ञानेश्वरी हा असा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये या पृथ्वी तलावरील कुठलाही प्रश्न असेल, कुठलीही अडचण असेल, मानवी जीवनातील अडचण असेल, त्या अडचणीला सामोरं कसं जावं, आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रसंगाला आपण सामोरं कसं जायचं आणि आपलं जीवन भगवंत प्राप्ती करता कशा पद्धतीने जगायचं, असा अनमोल उपदेश या ग्रंथामध्ये केलेला आहे। हा ग्रंथ सकल समाजातील स्त्री पुरुषांसाठी सर्वांसाठी हा ग्रंथ माऊलीने लिहिला, पण माऊलीने हा ग्रंथ सकल समाजासाठी लिहिला हे आपल्याला माहिती नाही माऊलीला माहिती। कारण की ज्ञानेश्वरीचं पारायण बरेच जण करतात, काही जण करत नाही। त्याचं कारण असं आहे की आपल्या स्वभावाच्या विरुद्ध एखादी गोष्ट असेल तर माणूस त्या गोष्टीकडे जात नाही।
पण ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे की प्रत्येकाने वाचले पाहिजे. आणि माऊलीने पण म्हटलेलं आहे की वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. आणि पुढे जाऊन म्हणतात की या ग्रंथातील 18 अध्यायामध्ये फक्त एक तरी ओवी अनुभव आहे. एक तरी अनुभव आहे. ओवी म्हणजे एक तरी आपण ओवीचा अनुभव घेतला आणि त्या ओवीचा आपल्या जीवनामध्ये अवलंब जर केला तर आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी माऊली म्हणतात की गाईचे जे कास असतात आपण धार काढायचे, त्या कासामध्ये गेचूळ चिटकलेला असतो. सरळ सरळ अर्थ असा आहे की गेचूळ चिटकलेला असतो आणि पण त्या गाईच्या कासामध्ये काय आहे? दूध आहे. आणि ते दूध असं दूध पवित्र दूध आहे. आणि आपण असा विचार केला की जर या पृथ्वी तलावर पवित्र सर्वात काय असेल तर ते दूधच आहे. जन्मल्यापासून ते शेवटीपर्यंत आपल्याला दूधच पाजलं. म्हणजे गाईचं दूध असेल, आईचं दूध असेल, ते पवित्र दूध आहे आणि ते गोड दूध आहे. पण ते गेचूळ काय पितं? तर ते गेचूळ त्या गाईच्या कासामधील चिटकून बसून त्यातील तो रक्त पितो. दूध पितो का? नाही. दूध पितो. दूध पित नाही. पुढे माऊली म्हणतात की कमळाचं फूल जे आहे ते कमळाचं फूल चिखलामध्ये असतं आणि चिखलामध्ये बेडूक पण असत. पण त्या कमळाच्या फुलातील गंध दूरवरून येऊन मधमाशा असतील, भुंगा असेल, ते त्या कमळातील गंध जो आहे ते गंध शोषून घेतात. पण जवळच असणाऱ्या त्या बेडकाला माहित नाही की हा गंध ह्या कमळामध्ये आहे. माऊलीने उदाहरण बेडकाचं दिलेलं आहे, गेचुडाचं उदाहरण दिलेलं आहे. पण ते उदाहरण दिलेलं आहे ते आपल्या सर्व मानव जातीसाठी दिलेलं आहे. की संतांनी म्हटलंय की तुझं आहे तुझं पाशी, परंतु तू जागा चुकलास. आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या अनेक प्रसंगाचं, अनेक प्रश्नाचं उत्तर आपल्या जवळ असतं, पण ते उत्तर आपल्याला समजत नाही. आणि समजत नसल्यामुळे माणूस अयोग्य मार्गाला म्हणा, जीवन संपवण्याचं म्हणा, अशा गोष्टीकडे माणूस ओढला जातो. पण तुझा आहे तुझं पासी, परंतु तू जागा चुकलासी, या उक्तीप्रमाणे आपण आपल्या जीवनामधील ज्या आडी अडचणी आहेत त्या आडी अडचणी सोडण्याचा प्रयत्न केला. मानव जन्माचा उद्देश आपण जर सहज लक्षात घेतला तर जन्माला येणे, धन कमावणे, पैसा कमावणे एवढाच उद्देश जीवनाचा नाही, तर जीवनाचा उद्देशाच्या पलीकडचा उद्देश असा आहे की भगवंत प्राप्ती झाली पाहिजे. पण ज्याप्रमाणे ते गेचूळ त्या गायीच्या कासमध्ये चिटकून बसलेला असतो, त्या गेचडाला जर आपण ओढलं तर ते निघता निघत नाही. आपण सर्व ग्रामीण भागामध्ये राहतो, शेतकरी आहोत, आपल्याला माहिती आहे ते गेचूड निघता निघत नाही. जरी निघालं तरी ते त्याला जोरात ओढावं लागत नाही, ते गायीचं कातड सोबत. म्हणजे एवढा ते त्याच्यामध्ये गुंतलेला आहे. तसा आपण आपल्या दैनंदिन जीवनातल्या संसारामध्ये आपण गुंतलेले आहोत. माऊलींनी गेचडाचं उदाहरण दिलंय, पण ते सकल मानव जातीसाठी त्यांनी ते गेचडाचं उदाहरण दिलं. मग आपलं कसं झालेलं आहे? एक उंदीर होता आणि उंदराचं बिळ होतं. उंदराचं बिळ होतं आणि शेतकऱ्याच्या घरी शेतामध्ये गाजर लागले होते आणि गाजराचा ढिगारा एका कोपऱ्यामध्ये ठेवला होता. तो उंदीर काय करायचा? त्या गाजराच्या ढिगाऱ्याकडे जायचा, एक गाजर तोंडामध्ये धरायचा, बिळात टाकायचा, एक गाजर घ्यायचा, बिळात टाकायचा.
असे अनेक गाजर त्यांनी बीळ पूर्ण भरलं, बीळ पूर्ण पॅक झालं, म्हणजे बिळामध्ये जागा आता उंदरासाठी राहिलेली नाही. आता तरी गप्प बसावं का नाही? विचार केला, आता बीळ तर आपलं भरलेलं आहे, आता काय करावं? एक शेवटचं गाजर आणावं आणि काय करावं? इथं बिळासमोर टाकावं. असा विचार करून महागारी फिरणार, समोर बोका, समोर काय आला? बोका. दृष्टांत संपला. असं आपली आज स्थिती झालेली आहे. आज माणूस सगळीकडे समाधान शोधतो. सुख महत्वाचं की आनंद महत्वाचा? तर माऊली म्हणतात की आनंद महत्वाचा. कारण सुख हे वस्तूमध्ये सुख आहे, पण ती वस्तू आपल्याला किती वेळ सुख देईल? थोडा वेळ. पण आनंद, आनंद महत्वाचा. म्हणून माऊली म्हणतात की आपण आपल्याला स्वतःला ओळखणं खूप महत्वाचं आहे. गौतम बुद्धांनी पण म्हटलेलं आहे की अतदीप भव, तूच स्वतःचा प्रकाश झाला पाहिजे. आपणच आपला प्रकाश झाला पाहिजे, आपणच आपली वाट निवडली पाहिजे. पण कशाच्या माध्यमातून? मार्ग कुठला भेटला पाहिजे? तो मार्ग आहे अध्यात्माचा, संप्रदायाचा मार्ग. त्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाचं जीवन सफल करू शकतो. दुसरा कुठलाच मार्ग नाही. कारण की असं म्हटलं जातं की आता आपल्या गावामध्ये सत्ता किती वर्षापासून आहे? 17 वर्ष झाली. 18 वर्ष, 17 वर्ष. 17 वर्षामध्ये आपण विचार करायचा की आपल्यामध्ये किंवा आपल्या गावामध्ये काय बदल झालेला आहे? 17 वर्ष झाली. 17 वर्षामध्ये गावातील भांडणतट्टे मिटले का पूर्ण? एकमेकांमधील परस्पर, एकमेकांमध्ये शेजाऱ्यामधील राग द्वेष गेला का? गावात संपूर्ण स्वच्छता आहे का? गावात घर तिथं झाड आहे का? याचं आपण चिंतन करणं खूप महत्वाचं आहे. कारण आपण 7 दिवसाचा सप्ताह करतो. 7 दिवसाचा कशासाठी करतो सप्ताह? मांजराचं पिल्लू किती दिवसाला डोळे उघडतं? नाही, पुढे जवळ आलं. मांजराचं पिल्लू 7 दिवसाला डोळे उघडतं. पण 7 दिवसांसाठी मांजर काय करते? पिल्लाला सोडून देते. कसं पहिल्या दिवशी काही समजा लक्षात नाही आलं, दुसऱ्या दिवशी लक्षात नाही आलं, तिसऱ्या दिवशी काही लक्षात नाही आलं, 7 दिवसापर्यंत तरी गावातल्या लोकांना लक्षात यावं की बाबा आपल्या जीवनाचा उद्धार कशामध्ये आहे, म्हणून 7 दिवसाची नियोजन केलं. आपल्याच गावामध्ये आणि सकल समाजामध्ये काय व्हायले? नळी फुंकली सोनारी इकडून तिकडून गेली व्हायला. आपण काही गोष्टी म्हणण्यापेक्षा बऱ्याच गोष्टी आपण मनावर घेण्यापेक्षा कानावर घेतो. पण मनावर घेणं महत्वाचं का कानावर घेणं महत्वाचं? मनावर घेणं महत्वाचं की कानावर घेणं महत्वाचं? पण आपण कानावर कोणत्या गोष्टी घेतो, मनावर कोणत्या गोष्टी घेतो? एका शेजाऱ्याचं भांडण लागत आपल्या दारासमोर येऊ द्या, आपण घरात राहतो. आपण घरात गप्प बसतो नाही, बाहेर येणार, कुणाचं भांडण आहे, कशामुळे लागलं, काहीच समज नाही. कानावर आणि मनावर सांग कशामुळे लागलं, काय झालं, हे आपण अनेक चौकशा करतो. पण त्याचा आपला काही संबंध आहे का भांडणाशी आपला? पण गावामध्ये सत्ता आहे, काहीतरी प्रवचन आहे, कीर्तन आहे, आपण काय म्हणतो? ते आमचं काम नाही. कोणतं काम आमचं? तेव्हा हे सर्व खटाटोप करून जो सप्ताह केला जातो, सांप्रदायिक कार्यक्रम केला जातात, प्रवचन केलं जातं, कीर्तन केलं जातं. आता बघा तुम्ही, प्रत्येकाच्या पुढे कार लावलेला आहे. कोणता? कीर्तन का, प्रवचन का, कथा का, चित्र का, कला का. त्या कार शब्दाचा अर्थ असा आहे की जे समाजाला चांगला आकार देतात,
तेच चित्रकार, तेच कीर्तनकार, तेच कथाकार. म्हणून असे उपक्रम राबवत असताना त्यामध्ये आपला पूर्ण सहभाग तर पाहिजे, पण त्याचं अनुकरण खूप महत्वाचं आहे. 7 दिवस सप्ताह झाला म्हणून आपण इकडे तिकडे न आपलं लक्ष विचलित नाही करतात. सातत्य कसं ठेवता येईल हे बघणं आपण करणं खूप महत्वाचं आहे. तेव्हा आणि हे करण्यासाठी आपल्याला कुठे जायची गरज आहे का? आता बरेच लोक आता ह्याला घेऊन जाऊन राहिले बघा, प्रयागराज, काशी, रामेश्वर, आहे की नाही? माऊलीने म्हटलेलं बघा, ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवण. संत गाडगे महाराजांनी सुद्धा म्हटले, तुझं गावाच नाही का तीर्थ, रे बाबा कशाला रिकाम तीर्थ. म्हणजे आपल्या गावामध्येच तीर्थ आहे, आपण निर्माण करू शकतो. आपल्या गावामध्ये काशी रामेश्वर निर्माण करू शकतो. आपल्या गावामध्येच पंढरपूर निर्माण करू शकतो. पण आपण काय करतो? आपण इतरत्र शोधण्याचा प्रयत्न करतो. कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम बसलेला. आता तुम्ही मला राम बसलेला आहे, मग रवी फडता का राम दिसतंय का? राम म्हणजे दुसरा तिसरा कोणी तो का आहे? आत्मा राम. आपला आत्मा हेच राम आहे. पण त्याचा आपण शोध घेत नाही. आपण इतरत्र शोध घेण्याचा प्रयत्न करतो. आपण म्हणतो देव देवळात नाही, देव माणसात आहे, तुकडोजी महाराज म्हणतात, गाडगे महाराज म्हणतात. पण आपण शेजाऱ्याशी नीट वागतो का? आपण आपल्या कुटुंबामध्ये व्यवस्थित राहतो का? याचा विचार आपण करणं खूप महत्वाचं आहे. पुढे पुढच्या ओळीमध्ये माऊली म्हणतात की का कमल कंदा नातरी निदैवाचा परिवरी, लोह्या रुतलिया आहाती सहस्त्रवरी, परी तेत बैसुनी उपवासू करी का दरिद्री जी. एखाद्याच्या घरी भरपूर धन आहे, धनद्रव्य आहे, पण त्या धनद्रव्य असल्याला त्याला माहिती नाही. पण तो कसं जीवन जगेल? मग दरिद्री जीवन जगेल, कारण त्याला माहितीच नाही. ते माहिती होण्यासाठी काय केलं पाहिजे? तर सद्गुरूची भेट झाली पाहिजे, सद्गुरूची कृपा झाली पाहिजे. सद्गुरूची कृपा होण्यासाठी काय केलं पाहिजे? तर सत्संगती केली पाहिजे. आता खरं तर कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये 25 वर्षे, 30 वर्षाच्या पुढे, 18 वर्षाच्या पुढे युवक या ठिकाणी यायला पाहिजे. बघा, माणूस मंदिरात कधी येतो? देवदर्शनाला कधी येत जातो? ज्यावेळेस सर्व इंद्रिय थकतात. आणि परमार्थ अशी गोष्ट आहे की अंगात ताकद असेपर्यंतच परमार्थ करता येतो. नाहीतर परत परमार्थ करता येतो, पण थोडं अवघड. म्हणून गावातील युवक असतील, तरुण मंडळ असेल, शिवजयंती साजरी करणारे मंडळ असेल, या युवकांनी या अध्यात्मामध्ये प्रवेश केला पाहिजे आणि आपलं जीवन सुपर केलं पाहिजे. आता तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात, कुणाचे नातू असतील, कुणाची मुलं असतील, त्यांना आपण या ठिकाणी घेऊन आलो पाहिजे. तर मी म्हटलं की परमार्थ हा अंगात ताकद असेपर्यंत परमार्थ होत असतो. पण आपण, मी म्हटल्याप्रमाणे, देव किंवा ईश्वर किंवा शांती कुठं शोधतो? इतरत्र शोधतो. आपण आपल्या आत्म्यामध्ये आपण शांती शोधली पाहिजे, आपल्या आत्म्यामध्ये परमात्मा शोधला पाहिजे. एकदा एका म्हातारी आजीची सुई हरवली, आपल्या गावात आणि दुसऱ्या गावात सुई हरवली. आणि मग ती मारुतीच्या वडाच्या झाडाखाली सुई शोधत होती. 2-3 माणसं बाजूला जात होते. ते विचारलं लागले, काय झालं? म्हणजे सुई हरवली, सुई असं म्हणल्यानंतर ते पण दोघं दिवस त्याला म्हाताऱ्याला ती सुई शोधायला त्यांनी मदत केली. तिसरा आला, तो म्हणला काय झालं? म्हातारी म्हणाली सुई हरवली. सुई हरवल्या म्हणल्यानंतर तो हुशार होता, तो म्हणाला सुई कुठं हरवली? ती म्हणली सुई घरी हरवली. शोधलेले कुठं? मंदिराच्या त्या वडाच्या झाडाच्या.
आपलं तसंच झालं. आपल्याला ताप, आपण इंजेक्शन दिलं डोक्याचं. म्हणजे आपला रस्ता चुकलेला आहे, संगती चुकलेली आहे. असं म्हटलं जातं की संगतीचा परिणाम, आपण ज्या माणसाच्या संगतीमध्ये राहतो त्या संगतीचा परिणाम त्या माणसाच्या पश्चात, त्या माणसाच्या संगतीमध्ये नसताना सुद्धा आपल्या बुद्धीवर होत असतो. आपल्या बुद्धीवर आपली जशी संगत आहे असं म्हटलं, तशी संगत तशी पंगत, जशी पंगत तशी रंगत. एकदा एक राजा जंगलामधून जात होता. जात असताना कुणाचे दिवस होते, उन्हाळा होता. एक झाड खडूच्या झाडाखाली पडली मारून राजा झोपली आणि त्या झाडावर शहामृग पक्षी बसला होता आणि कावळा बसला. दोघंही असे बाजूला बसले. झाडाखाली राजा झोपल्यानंतर त्या झाडाच्या तिरपीमधून एक उन्हाची झुळूक, उन्हाचा किरण त्या राजाच्या डोळ्यावर पडत होता. मी संगतीबद्दल सांगते. आणि मग ते राजाच्या डोळ्यावर पडत असल्यामुळे राजाची थोडी झोप मोड होती. राजा चुळबुळ करत होता. कशामुळं? त्या सूर्यकिरणाचे दवबिंदू किरण त्याच्या तोंडावर पडल्यामुळे, प्रकाश पडल्यामुळे. हे सर्व तो शहामृग पक्षी झाडावरून बघत होता. तर बघत असताना त्याचं लक्षात आलं की या सूर्यकिरणामुळे राजाची झोप काय होत आहे, झोपीमध्ये व्यत्यय येत आहे, डिस्टर्ब होते राजाला. मग त्यानं काय केलं, त्या शहामृग पक्षानं आपले पंख जे आहेत, शहामृग पक्षाचे पंख खूप मोठे असतात, ते पंख त्याने असे पसरले आणि ज्या ठिकाणामध्ये सूर्याचे किरण पडत होते ते किरण अडवले आणि राजाला सावली. सावली केल्यावर त्यावेळेस बाजूला जो कावळा बसला होता त्या कावळ्याने काय केलं, राजाला वरून गंध लावला. गंध लावला. कुठलं गंध लावलं तुम्ही लक्षात घ्या. गंध लावल्यामुळे राजाला जाग आली आणि जाग आल्यानंतर त्यानं वर पाहिलं. जाग येता क्षणी कावळा काय त्याला उडून गेला आणि तिथं कोण बसला, शहामृग पक्षी बसल्यानंतर त्याला राग आला. मी राज्य चालवतो, मी राजा म्हणून त्याला काय वाटलं, माझ्या अंगावरती या पक्षाने काय केलं, मला गंध लावला, म्हणजे घाण माझ्या अंगावरती टाकला. राग आला आणि राजाने बाण काढला आणि शहामृग पक्षाच्या दिशेने तो बाण सोडला. तो बाण शहामृग पक्षाला लागला आणि शहामृग पक्षी मृत्यूमुखी. दृष्टांत संगती शहामृगाने कोणाचं केला. शहामृग पक्षी काय पितो, काय त्याचं अन्न काय, आणि कावळ्याचं अन्न काय. शहामृगानं कावळ्याची संगती करावी का नाही. संगती केल्यामुळे काय झालं, त्याचा जीव. आपण सुद्धा आपली संगती कुठली आहे, सत्संगती आहे, कुठली संगती आहे, हे आपण जर थोडं परीक्षण केलं, तर आत्मचिंतन केलं आणि ते जर आपण चांगल्या पद्धतीने केलं तर आपल्या जीवनाचा उद्धार होऊ शकतो. किती जणांच्या घरी तर ज्ञानेश्वरी आहे, सगळ्यांच्या घरी. मोबाईल किती जणांच्या घरी, म्हणजे कसं होतं, लहान मुलं जी आहेत, लहान मुलं मोठ्याचं अनुकरण करतात. लहान मुलं मोठ्याचं अनुकरण करतात. बघा तुम्ही आता शाळेमध्ये सुद्धा तुम्ही बघा, शाळेमध्ये शिक्षक जसे राहतात तसंच विद्यार्थी राहण्याचा प्रयत्न. शिक्षक इन्शर्ट करून विद्यार्थी इन्शर्ट करतात. आता तो वाजवा केसाचे वगैरे केस करतात. म्हणजे अनुकरणीय असतात मुलं, आपली घरातील मुलं असतील, कुणी आपल्या घरामधले असतील, युवक असतील, ते अनुकरण करतात. कुणाचं करतात, गावातील प्रौढ माणसांचं.
वयस्कर माणसाचं अनुकरण करतात. मी थोडं माफी मागून बोलतो महाराजांची, पण आजची जी पिढी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे वाम मार्गला जाण्याच्या ह्याच्यामध्ये, त्याला जबाबदार आपणही पुढे बहुत, असं मला माफी मागून आपली मी बोलू इच्छितो की आपण जर वडीलधाऱ्या माणसांनी जर व्यवस्थित राहिलं, व्यवस्थित हे केलं तर काय होतं, तशी ती मुलं अनुकरण, नक्कीच अनुकरण मुलं करतात. आता मी शिरोळच्या शाळेमध्ये आहे, थोडं थोडक्यात सांगतो. तर तिथे मला येऊन 6-7 महिने झाले. तर आता मी परिपाठ घेतो दररोज, परिपाठ घेतो, पण परिपाठ घेत असताना मुलं सुद्धा आमचं अनुकरण करतात. आता आम्ही मुलांना म्हणलं प्रार्थना म्हणाली, आम्ही जर प्रार्थना म्हणलं मुलांना आम्ही बोलत थांबलो तर मुलं अनुकरण करतील. समजा आम्ही हात जोडले तर मुलंही हात जोडले, आम्ही डोळे बंद केले मुलंही डोळे बंद करतात. म्हणून आपण वडीलधाऱ्या माणसांनी आपण म्हणजे खरं, आता मी जर ज्ञानेश्वरी, आपण जर ज्ञानेश्वरीचं किंवा हरिपाठ जर घेऊन बसला तर मुलं बसतात. आता काय होईल, मामा 4-5 मोबाईल आपल्या घरी आहे, नाही का काय, पण आपण जर मोबाईल वर बसलो तर मुलं बसतील का नाही. व्हॉट्सअपला एक व्हिडिओ आला, दोघं पती पत्नी असतात, दोघांनी काय केलं, मोबाईल घेतला आणि बसला. 2 मुलं त्यांची आली, ते पण घेतली, मोबाईल घेतली, बसले. तर त्यांनी काय केला, मोबाईल ठेवला, पुस्तक घेतलं आणि बसले. मुलंही काय केलं, पुस्तक घेतले आणि म्हणजे मुलं हे अनुकरणीय असतात. म्हणून आपण गावकऱ्यांनी ठरवलं पाहिजे, आपलं आपण सुद्धा वरिष्ठ मंडळींनी गावामध्ये वातावरण चांगलं ठेवणं, आपलं शिस्त जी आहे, आपलं जे दैनंदिन जीवन आहे ते व्यवस्थित ठेवलं, त्याचं अनुकरण आपण आपल्या गावातील युवक करतील. कारण खरी देशाची ताकद ही युवक आहे, आणि आज युवकच वाम मार्गाला जाताना आपल्याला दिसत आहे. परवाच्या माहिती आहे, पेपर कधीतरी गावात यायचा, टीव्ही कधी एकाच्या घरी राहायचे, पण आता सगळं माध्यम सगळे हुशार झाले, कुणाला सांगायची काहीच गरज नाही. म्हणून आपण असं म्हणलं, गाव घडील ते राव. म्हणून आपण सर्वांनी संकल्प करायचे की आपल्या गावामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी कशा करता येईल. तर संगतीबद्दल आपण बोललो, गावाबद्दल बोललो, युवकाबद्दल बोललो, पण आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपण बघा, एखाद्या वातावरणात मधून आपण जर बाहेर गेलो तर त्या वातावरणामध्ये आपण मग्न होतो का नाही. समजा 7-16 असं वातावरण असतंय की सगळे भक्तिमय, सगळे चेहरे बघा, सगळे चेहरे प्रसन्न, वातावरण चांगलं गावामध्ये, कोणी कोणाला बघा काही 7 दिवसामध्ये भांडण झालं, भांडण होत नाही, काही सप्ताह संपला, मग आपण चालतं. हे तात्पुरतं करून जमणार नाही, कारण आपण महिना एक गोष्ट सत्ता करू शकत नाही. आता आपण पंढरपूरला जाऊन तो वारी करतो, कशामुळे की आपण जाऊन ऊर्जा आपल्याला मिळते, आपण एक गोष्ट ऊर्जा वापरतो. ऊर्जा वापरतो म्हणजे आपण कशाला जातो, मंदिरामध्ये कशामुळे जातो की आपल्याला एक ऊर्जा मिळाली म्हणून जातो. आता बघा, आपण दररोज मोबाईल चार्जिंग करतो का नाही, कशामुळे करतो, मोबाईल चालू आहे. माणसाला तर चार्जिंगची गरज आहे का नाही, आहे का नाही, पण मान करायला काहीतरी बोला, चार्जिंगची गरज. आपण बघा, रात्री उठून बघतो मोबाईल चार्जिंग किती आहे, उशिरा लावून झोपतो, पण आपल्याला चार्जिंग करण्यासाठी काय आहे, आपल्या चार्जिंग करण्यासाठी काय, आपल्या चार्जिंग करण्यासाठी ज्ञानेश्वरी, हरिपाठ, गाथा, हे चार्जिंग करण्याचं माध्यम आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे असा ग्रंथ आहे की जो जीव निराश आहे त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी आहे. ज्या जीवाला जी अडचण आहे, मी म्हटलं आता सुरुवातीला, जगाच्या पाठीवर कुठलाही जर प्रश्न असेल, कुठलीही अडचण असेल, ती या ग्रंथामध्ये नाही असं नाही. पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ करायची गरज नाही, मुखदर करायची गरज नाही, एक तरी होईल. मग आपण संकल्प केला पाहिजे. 17 वर्षापासून सत्ता होते आपल्या गावामध्ये,
17 वर्षापासून सत्याला कोण कोणते इथले कोण कोणते 17 वर्षामध्ये 17 वर्ष कंटिन्यू येणार आहे तिचं नाही 17 वर्षामध्ये येणार आहे. मग 17 वर्षामध्ये मी लहान आहे माफी मागून बोलतो 17 वर्षामध्ये 17 तरी अभंग पाठ झाले पाहिजे. झाली पाहिजे ठीक आहे. 17 वर्षामध्ये 17ही नाही एकही नाही म्हणजे मग आपलं फलित काय आपल्याला खटाखट कशासाठी करायचं. आपण साधं उदाहरण घेतलं तर गाईचं शेण जमिनीवर जर पडलं तर सोबत माती घेऊन आता आपण दररोज कीर्तन ऐकलं 7 दिवस ऐकतो पण त्याचा आपण संग्रह करतो का. आपण संग्रह कशाचा करायला धनाचा संग्रह करायला धन दौलत जमिनीचा संग्रह साड्याचा संग्रह कपड्यांचा संग्रह मोबाईलचा संग्रह संग्रह कशाचा केला पाहिजे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काय संग्रह चांगल्या विचारांचा संग्रह आणि आपल्यासोबत शेवटी काय राहणार आहे आपल्यासोबत विचारच आपल्यासोबत सतत राहतात 24 तास आपल्यासोबत विचार राहतात आणि ते विचार चांगले मिळण्यासाठी आपल्याला काय करायचं मग सत्संग ज्ञानेश्वरी पारायण बघा म्हटलेलं आहे हरिपाठामध्ये. म्हणजे हे कसं आहे थोडे दिवस कुछ दिवस करून चालत नाही बघा. नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळ. म्हणजे नित्य नेम नामे त्याचा नित्य पाठ आहे. आज सप्त सुरू संपला आपला सत्ता संपल्या दुसरा सप्ताह येईपर्यंत आपला नित्य नेम पाहिजे. कुठला ज्ञानेश्वरी पारायणाची हरिपाठ वाचन असेल नित्य नेम आणि ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ ते आहे. म्हणजे ज्याचा नित्य नियम आहे त्याच्याकडे लक्ष्मी नांदते असं म्हणून हरिपाठात. मला तरी वाटतं मला ज्ञानेश्वरीपेक्षा हरिपाठाचा आवड आहे. माझा अभ्यास तेवढा नाही पण असं मला वाटतं आणि खूप घेण्यासारखं आहे. म्हणून या ठिकाणी माऊली आपल्याला सांगतात की आपल्याजवळ सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण घेतल्या पाहिजे त्याचं अनुकरण केलं पाहिजे आणि जीवनात अवलंब केलं पाहिजे. नवीन साडी घेतल्यावर आपण कपाटात ठेवतो का नवीन ड्रेस घेतल्यावर काय करतो तसं आपण एखादी प्रवचन ऐकलं एखादी कीर्तनाचं चिंतन ऐकलं तर त्याचा अनुकरण करणं. आता कसं बोलायचं सगळं कीर्तनामध्ये याला भजनामध्ये बसलो आपण मंडपात छान वाटलं मग दम माना डोलाला पण चांगलं बाहेर गेलो की सगळं विसरून चाललं वातावरण बाहेर घडवून चाललं. ते घडून वातावरण आपल्याला संप्रदायाच्या माध्यमातून चांगलं करायचं. म्हणून एक गावोगावी सक्ती असते. आता आपल्या चौकत महाराज असतील समाधान महाराज तर परिसरामध्ये खूप नाव आहे. तर हे खटाटोप करणारी जी माणसं आहेत ही सर्व आपल्यासाठीच आहे. म्हणून आपल्या दैनंदिन पारायण करणं दैनंदिन ज्ञानेश्वरी पारायण असेल गाथा पारायण असेल आणि आपल्या मुलांना योग्य संस्कार देणं. आता खरं संस्काराची जागा स्वागताने घेतली असं मला वाटतं. आणि आता परमार्थामध्ये सुद्धा बदल पण विकृती येत चालली विकृती भाषण त्याला सगळ्याला सोपं चाललं झाडं लावा झाडं जगवा कोण लावा. एक राष्ट्रपती पुरस्कार मिळाला सॉरी पद्मश्री पुरस्कार मिळाला एका महिलेला आजी एक महिला आहे म्हातारी महिला एक पुरस्कार असतो आपल्या शासनाचा पद्मश्री पुरस्कार खूप मोठा पुरस्कार कुणाचे असते राष्ट्रपतीचे असते. त्या महिलेनं 27,000 झाडं लावली. किती 27,000 झाडं लावली. मग ते 27,000 झाडं लावली तिलाही माहित नाही मला पद्मश्री पुरस्कार मिळाला पेपरला मागे बातमी खरी घटना खोटी नाही.
तिला तिचा शोध घेऊन तिला पत्र पाठवले की मला पद्मश्री पुरस्कार मिळाला आणि पुरस्कार स्वीकारण्यासाठी राष्ट्रपती भवनामध्ये या. पण राष्ट्रपती भवनापर्यंत जायला तिच्याकडे पैसेच नव्हते. पुरस्कार कुठला मिळाला? पद्मश्री पुरस्कार. म्हणजे असेही काही लोक समाजामध्ये आहेत. आपण एक तांब्या समजा महादेवाच्या पिंडावर घेऊन आपण पोहोचलो, भक्ती झाली आपली, करावती करून यास माझा विरोध नाही, चांगली गोष्ट. एक तांब्यासोबत जर आपण एक झाड जर लावलं तर त्या झाडाखाली किती जण बसतील? खूप बसतील, खूप जण बसतील. म्हणून आपण बुवा आता कोणीतरी येईल आणि आमचा उद्धार करून जाईल हे डोक्यात आता ठेवायचं नाही. आपला उद्धार आपण करायचा आणि तो उद्धार या परमार्थाच्या माध्यमातून आपण करून घ्यायचे. या ठिकाणी माझ्या बुद्धीला जमल तेवढे या ठिकाणी मी चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. समाधान महाराज असतील, सोबत महाराज असतील, अशा माणसाच्या पुढे बोलणं म्हणजे अभ्यास नसताना बोलणं खूप अवघड जातं. पण समाधान महाराजांचा आग्रह असतो प्रेमार्थ या ठिकाणी मी चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बोलण्याच्या ओघामध्ये काही बोललोही असेल थोडं क्षमा करायचं, कारण ते समाजामध्ये चित्र आहे. येतो कळवळा म्हणून या असं थोडं कळवळा येत असल्यामुळे बोललोही असेल. तुम्ही सगळे माझ्यापेक्षा टाकतात. तेव्हा आपण संसारासोबतच परमार्थ कसा करता येईल. संसारी असावे असोनी नसावे. संसारात राहायचं पण असून नसल्यासारखं करायचं. ते कसं साध्य होईल? सत्संगतीमध्ये परमार्थामध्ये आपण ज्या संगतीमध्ये राहिलो त्यावेळी सहज साध्य. आता मी समाधान महाराजांच्या संपर्कामध्ये 1 वर्षापासून आहे. मी खरं म्हणजे प्रवचन करणारी महाराज नाही बघा. मी एक शिक्षक आहे आणि मी एक कलाकार माणूस, नाटकात काम करणारा माणूस. पण महाराजांचा संग आणि आवड मला परमार्थाच्या घरामध्ये संप्रदाय मामापासून आहे, आवड आहे. तर संगतीबद्दल बोलतो मी महाराज संपर्कात 1 वर्षापासून आहे. आणि जाता जाता हे सांगतो, माझ्या 43 वर्षामध्ये माझं पहिलं प्रवचन. आता माझी प्रवचनाची सुरुवात आपल्या गावातून झाली आणि ती महाराजांच्या कृपेमुळे. सुरुवातीला सांगणार होतो, सुरुवातीला सांगितलं सुद्धा महाराज कुठले हरिभक्त पदावे मुंबईकर, आळंदीकर म्हणजे थोडं आपल्याला भारी वाटतं. आणि हनुमंतवाडीकर, उमरगेकर असं म्हणजे आपल्या गावात घरची मुलगी दादा सुरुवातीला सांगितलं. तर तसं काही नसते. सूर्याची तेवढीच किंमत असते आणि दिव्याची तेवढीच किंमत. दिव्याची किंमत कधी होती? अंधार पडल्यावर दिवा पडला. महाराजांच्या कृपेमुळे जशी दीपकलिका धाकोटी परी बहु तेजात प्रगटी तैसी सद्बुद्धी शेकोटी म्हणून संगतीमध्ये राहिल्यामुळे खूप फरक पडत असतो. म्हणून आपण आपल्या मुलांना, आपल्या घरातील नातवांना चांगल्या संगतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा. कारण शेवटी सोबत काहीच येणार नाही. मरावी कधी कीर्ती रूपे उरायला हेच आपल्या सोबत येणार आहे. म्हणून या ठिकाणी माझ्या पूर्ण या ठिकाणी मूवी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोडवलेला मिळत नाही, कारण याच्यावरती बोलायचं म्हणजे कमीत कमी 2-3 तास बोलणारी वक्ते आहे. एक सेवा म्हणून या ठिकाणी मी आपल्यासमोर चिंतन मांडलेलं आहे. त्या माध्यमातून माझी सेवा या ठिकाणी घडली आणि श्रेय पूर्ण हरिभक्तपराय समाधान महाराज. म्हणून या ठिकाणी जास्त वेळ आपण या ठिकाणी कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.
क्लासमेट माझ्या आत्महत्या उमेश जाधव म्हणून शिरो